बोल. तर शरयू बोलते ना, स्पीकरवर आहे ना, तिला विचार पहिल्यांदा भेटते ना, ती पहिल्यांदा येते ना आमच्याकडे. हा घेऊन ये काहीतरी येताना, असं रिकाम्या काय चालेल? पाहुण्यांना काम सांगतात का? पाहुणे नाही, तुम्ही फॅमिली. फक्त येताना घेऊन तर गाईस शरीर थोडा वेळ येतं आता. का विसरली त्या बंडेच्या. नाही ग, गंमत करत गंमत नाही करत आहे. कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आज आमचा मोस्टली लास्ट डे असणार आहे मुंबईमध्ये. मोस्टली तुम्हाला का म्हणते, कारण की हे आम्हाला जाऊच देत नाही गाईस. नाही जाऊ देणार. उद्या पण हे सकाळी नाही जाणार. मी सांगतोय. तर काय आता शरीर येत आहे आता. अरे यार बोलूच देत नाही गाईस, बोलूच देत नाही. तर आम्ही आता शरीर येणार आहे. आमचा प्लॅन होता आज संध्याकाळी शरीरला घेऊन निघायचा, बट आता थोडं एक नवीन जागा आहे तर तिथे जाऊया. वेळेवर ठरलाय आणि हे एकदम वेळेवर की ती आली आहे तर आम्ही थोडं थांबून जाऊ, कारण की हे लोक पण तिला भेटले नाहीये आणि उद्या मॉर्निंग सकाळी निघूया. आपण तू काय करणार याचं हे तर सांग. हा, हे आता मी विचार केला की हे आहे यश जवळ आणि शरीरला याची खूप भीती वाटते. नाही वाटत भीती? हे वाटते लिझार्डची शरीरला खूप जास्त भीती वाटते गाईस. फाटणार त्याची, मला वाटते फाटणार आहे. या तुमचं आमच्या नवीन घरामध्ये, आमच्या मुंबईच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे. या हॅलो. ही नेहा नाही. तुम्ही तर फुल झोपून बिपून आहेत. हा, ही झोपली होती इकडे. म्हटलं तुला भेटायचं थोडं. ऑफिस करत मी हे सगळे लोळे. तू पण होता. How was your journey? रात्री झोपतो का फक्त? आम्हाला भाई कसं वाटतं तुला आमचं मुंबईचं नवीन घर? सुंदर. आम्ही नवीन घरात तुम्ही मला फर्स्ट टाइम इन्व्हाइट केलं. आम्ही इथेच राहणार आहोत आता. इथेच ना परमनंट. येस, नाईस. मग मी सोडून देऊ का तो फ्लॅट? सोडून दे भाई, सोडून दे. हे बघ ही मधली. वेगळं हे करायचं, रेंट द्यायचं. बस ना, तू बस तर बसून बोल ना भाई. पाणी पाणी आण भाई. पाणी आण जरा. वडापाव कुठे आहे? हो ना, काही आणलं नाही. डॉमिनोज दिसलाय मला वडापाव. मी काही आणलं नाही तू? आम्ही बोललेलो असं नवीन घरी. नाही, मी असा विचार केला की तुम्ही तिची ओळी ती जबरदस्त लाईट झाली आणि ही अशी. मला वाटलं तू क्लचर वगैरे लावला. शीत करावे तुझीच बहीण. गुड एक्झिबिशन, गुड एक्झिबिशन. शरीर बना असेल भाई तुमच्या ब्लॉग मध्ये येणारच नाही. कंट्रोल केलेला नेहाने, बिकॉज तिचा पाय दुखत. शरीर म्हणणार भाई तुमच्या ब्लॉग मध्ये येणारच नाही. तुम्ही मी आले की तुम्हाला काहीतरी सुचतेच. काही ना काही त्रासच देतो. गाईज सगळ्यांची तयारी झालेली आहे. ही माझी तयारी बघा. रोज एक नवीन आउटफिट. मला वाटतं मी जे वेस्टर्न मधनं जे घातलंय ना सगळं इथंच. का ग भाई, मी जे पण वेस्टर्न मधनं घेतलंय ना सगळं मुंबईला युज केलंय. सगळं Yes. अख्खं. येस, मला इथे हॉल. नाईस दिया, नाईस. फर्स्ट टाइम झालं, फर्स्ट टाइम. हा बघा मी माणूस. घाबरतो याच्यासमोर उभा राहायला, कारण मला केलं तर मी खाली जमीन दोस्तो माझ्या पायात जीव नाही आहे. ही बघा, ही असं वाटतं की काय म्हणतो आपण याला, नाही मेडिटेशन मध्ये बसले वाटतं. ही आहे तयारी दियाची, ही आहे गौरांची तयारी आणि ह्या दोघांची काहीतरी वेगळंच चालू आहे. ओ सखीज, 1 2 3 सख्या सखी. असं केलं नाईस, अपूर्वा, एक नंबर. सगळ्यांच्या पेक्षा येस, दिलाय तुम्ही सगळ्यांच्या पिक्चर. ये. हे तुझे केस खरंच खूप सुंदर झाला, लेयर्स एकदम नाईस. तुझीच तयारी झाली होती. ही आहे शिवानीची तयारी. आपण को 15 मिनिट Let's go, guys. पोहोचने का है, 15 मिनिट में पोहोचने का है हमको. हा. तर अपूर्वाली आम्हाला अपूर्वा गौरा मंचकर दी गौरव मंचकर. आम्ही पोहोचलोय आता आणि माझ्या साईला खूप जास्त भूक लागली आहे, तर मी तिला या प्रोटीन बार थांबलीये गाई. हा पूर्णपणे खा तू बाळा, पूर्णपणे खा. चांगलाय. चला शिवानी तिकडे थांबली, तिकडे जाऊन ब्लॉगिंग करू. नाही, कुठे चाललो? आज आम्ही चाललो आहे रेड रूम घाबरवायला. रेड रूम एक एस्केप रूम आहे, हॉरर
थीम बनवली आम्हाला असं आमचं डोकं वापरायचं आणि तो रूम एस्केप करायचा. ओ माय म्हणजे गॉड, हॉरर असणार आहे. डोके लावलीवाले डोकं म्हणजे डोकं लावायला लागणार. हॉरर असणार आहे. हॉरर असणार आहे, 3 रूम असणार आहे. हॉरर, थ्रिलर आणि जर कोणाला बलिदान द्यावं लागलं तर आमच्याकडे आहे. बलिदान ही आहे. येस, कच्चा निंबू आहे. कच्चा लिंबू नको. लास्ट टाइम आम्ही हिला बलिदान दिलेलं, कॉफिन मध्ये बंद केलेलं. ओ माय गॉड, ओ माय गॉड, खूप एक्साइटेड आहे. आणि इथे लोक, तुला भीती वाटणार आहे का सांग? मला भीती वाटणार आहे. नाही, तुला भीती नाही वाटली पाहिजे. तुझ्यासोबत मी आहो, तुला भेटली नाही वाटली. तिच्यासोबत मी आहे. हा 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 हा. Yes. तुझा ब्लॉग बघितला मी लास्ट टाइमचा, द कॅप्टन म्हणून जे तू केलाय ना लास्ट टाइम. हीच ती ब्रीफिंग रूम. इथे तुम्हाला बसवेल आणि तुम्हाला सगळं सांगणार की काय रूल्स अँड रेग्युलेशन आहे. माझ्यासोबत आता काय झालं माहिती आहे काय, एवढा मोठा पट्टा इथून गेला, इथून, आणि लिटरली किती वरतून पडला मला माहिती नाही, पण इथून गेला, मला हवा लागली. ते जर इथे अपूर्वा आणि शिवानी तिघी लाईन मध्ये होत्या. आणि तो जर मला टच झाला असता तर जे आम्ही कुर्बानी शिवानीसाठी करत होतो ते मला डायरेक्ट माझं कुर्बान झालं असतं. की मी असं एक्सपेक्टेड केलं होतं की हॉरर एंट्री असेल आणि धडकन येऊन पडला. अशी एंट्री, असं एंट्री. डायरेक्ट वाचलो भाई, वाचलो. देवा, स्वामी, थँक्यू सो मच स्वामी, तुमच्यामुळेच मी असा दिसतोय सुंदर. तर काय, आम्ही आता बसलोय इथे आणि दिस इज अ ब्रीफिंग रूम आणि मजा येणार आहे. इमॅजिन कर की तू एका सुनसान केस मध्ये आहेस, सुनसान जागा आहे, अननोन जागा आहे, तुला केस सॉल्व्ह करायची. यू आर अ डिटेक्टिव्ह. वाचायला हा, आपण सगळे डिटेक्टिव्ह आहोत. तू आमची लीडर आहेस. तू आम्हाला आता तुझ्या हुशारीने आम्हाला सांग की कोण काय शोधणार आहे. आणि She is the captain. बळी द्यावा लागतो. हे का बळी द्यावं लागतो? मी नाही देणार. मला तर कॅप्टन बनवायचं आहे. कारण की तुझा बर्थडे आहे ना, बळी नाहीये. तुझा बर्थडे. नाही, बळी नाही. हा ट्रेजर हंट टाइप्स. हा ट्रेजर हंट टाइप्स. पेंटिंग्स अँड आयटम्स. पेंटिंग अँड आयटम्स कडे स्पेशल लक्ष देणं इथे गरजेचं आहे. मध्ये ना, इथे आतमध्ये आणि मध्ये न बोलणं हे हे तर जास्ती इम्पॉर्टंट आहे. रिमेंबर, अटेन्शन टू डिटेल इज द की. attention to detail is the key thing. You have to Okay. decode messages and solve riddles to unlock wooden chest. ठीक आहे, हे easy. हेल्प तेव्हाच बोलायचंय. मेजॉरिटीने जेव्हा ए, ज्याला नाही डिस्कस करून ना, डिस्कस करून की हेल्प घ्यायची की नाही. तेच मेजॉरिटी. जर आता लोक म्हणत असेल मेजॉरिटी की घ्यायची आहे तर तेव्हाच घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय होता मेन पॉइंट, हे हलवायचे नाहीये, पेंटिंग हलवायची नाहीये. जिकडे सोन्याचं पान दिसेल आणि लाईट त्याला द्यायची आहे, चाब्या हिला द्यायच्या आहे, डोळे ह्याचे चांगले आहे, डोळे ह्याचे आणि सोन्याचे कॉइन तेच म्हणलं. ती लाईट काय आता मी फिगर आउट केलंय की काय काय कसं आहे. तर मी सगळ्यांना रूल्स वगैरे सगळं सांगून दिलं आहे. हे माझे प्लेयर्स आहे, यांना ऑल द बेस्ट कराल. आम्ही सगळे जिंकणार आहे. शरयू, आर यू रेडी? येस. मी सोनं घेणार आहे. सोनं ही घेणार आहे, कीज ही घेणार आहे, डोळे हे 0.5 चे चांगले आहे, तर हे हा घालणार आहे. तर येस, आता मी जातोय, मोबाईल सबमिट करते. एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला आल्यावर सांगूया. तर गाईज, आता आम्ही आलो एस्केप रूम मधनं. आम्ही तुम्हाला आमचा रिव्ह्यू शेअर करायला आलोय. तर एक एक करून विचारू. चला, बिचारा गौरवला लागलं पण. बाहेर आलो सगळं. गौरवनी बाग किती मोठी कुर्बानी दिली याच्यासाठी गाईज. हे बघा, येस, एवढं सगळं कुर्बानी दे, कारण की आम्हाला लॉकचा आन्सर हवा. पण एवढं सगळं करून पण आम्ही हारलेलो आहे. एवढे आम्ही नाही करू शकलो. इतकं बेकार. ती आम्हाला म्हणत होती लास्ट मध्ये की तुम्ही घ्या 10 मिनिटं अजून, पण आम्ही म्हटलं नाही, आम्हाला बाहेर काढा. तिला एवढी दळा आली की तुम्ही अजून 15 मिनिटं घ्या, करा आम्ही सॉल्व. काय केलं, सगळे जे बॉक्स नव्हते उघडत आम्ही असे घेऊन चाललेलो. नेक्स्ट डोअर, चला नेक्स्ट डोअर. डोर ओपन होता, चला निघतो. तिथेच चुकलो आम्ही. जिथचा बॉक्स तिथे सॉल्व्ह करायला पाहिजे. याच्यावर आपल्याला एक सीख मिळते गाईस की जितकी गोष्ट तिथे सॉल्व्ह करायला पाहिजे, आणि सोडून तिथे द्यायचं. सगळं आणि सोडून द्यायचं. येस, येस. बोजा कलेक्ट करून नाही जायचं पुढे. मला असं वाटलं की पझल जास्ती होता, फन एलिमेंट थोडं कमी होतं. हॉरर आम्ही हॉरर थोडंसं नव्हताच ना, ऑनली सॉल्विंग, म्हणजे only solving होतं. कोण बनेगा Only- करोडपती चालू होतं. येस. मला असं वाटतं की पझल्स कमी पाहिजे आणि एक्सपिरियन्स जास्त पाहिजे. आणि लाईक puzzles खूप होत्या. खूप जास्ती होते. Extreme puzzles. एवढे एका रूम मध्ये 10 पझल्स कोण ठेवतं? सगळे स्टीलचे बॉक्स एवढे होते. हा ना. सांगितलं का आपण 2 मिनिटात जिंकलो? हा, आम्ही सांगितलं, आम्ही Yes. आम्हाला त्यांनी 2 मिनिटं करत 15 मिनिटं दिले एक्स्ट्रा, पण नाही झाला आमच्याकडनं. दाखवले ते आम्हाला म्हणत यशला स्क्रीन टाइम हवाय थोडासा. ती बघ होते. असं यशला screen time नाही लागत, यशला screen घ्यायची आहे. येस. काय बोलतोय तो?
पेरू हे बघ किती पेरू चांगलं खेळली. येस अपुरा इज द विनर मी गाईज. जाणार हा काही टीम हा टीम गेम होता बट इंडिव्हिज्युअल एका लॉक मध्ये 2 चाव्या घुसवत होतो. ते पण चुकीच्या चुकीच्या घुसत होतो आणि बट एनिवेज मजा आली. मध्ये घुसवत होते. आम्ही बॉक्स शोधले बॉक्स खजाना नाही शोधला बॉक्स शोधले श्वास शोधत होतो श्वास. अरे काहीच भेटत नव्हतं तिकडे. शेवटी एकदा दार उघडलं की 70 रेडे एकत्र घुसत होते. ऍटलीस्ट 22 गोल्ड कॉइन्स तरी घेतलेला बॉक्स घ्यायचे हातात आणि असे करायचे. कुठला बॉक्स कुठून उचलला कुठे नेला. मला वाटतं आता गाडीत पण आहे 2 बॉक्सिंगच्या. मला असं वाटतं आता पण सगळे काय बोलतात काय कळत नाही. 22 गोल्ड chaos कॉइन्स झाला guys, yes. खूप मजा आली गाईज. आता आम्ही आलो गौरव यांची फेवरेट प्लेस याशीची फेवरेट प्लेस गौरव इथे आलोय. आणि मला असं वाटतं की जेव्हा पण आपण इकडे येऊ ना आता दिस इज अवर स्टॉप. काय पाणीपुरी आहे इथली पहिले आपण हा? एक नंबर काय खाल्ली इकडची खूप चांगली आहे. खूपच नाही खूपच भारी सॉरी झाली गाईज आहे. खूपच भारी. सॉरी पाणीपुरी खायला आलो गाईज. हे बघा सगळे असे लाईनीशीर उभे आहे आमचे गडी. मी नाही खाते. अच्छा ठीक आहे सांगतो. शिवानी काय झालंय तुला. हे बघा हे बघा मी खात ए, अच्छा इकडे मला ऍप्स आहेत. मी नाही खात. हे कधी कुणाचं काय सिरियल आहे काय समजत नाहीये. तर गाईज आम्ही आलोय घरी आणि मस्त फ्रेश वगैरे झालोय. तुला कॅमेरा अँगल फ्रंट कॅमेरा चालू आहे असं वाटलं असेल तुला पण नाही. काय करायचं या माणसाचं भाई कसं कळत नाही गाईज. अरे बोलतो इतक्या याने ना कन्व्हिक्शन यासाठी खरंच आहे 9 वर्षाचं प्रेम होतं भाई. 9 वर्षाचं प्रेम होतं. प्रेमात कसं काढलं पेपरात म्हणते ग्लासात पेपरात काढलाय तू म्हणतात. ग्लासात काढलं. तर गाईज आता आम्ही घरी आलोय मस्त फ्रेश वगैरे झालोय आणि आता गप्पा गोष्टी करायला आणि गेम्स खेळायला आमची नाईट चालू होत आहे. हे बघा सगळे प्लेयर इथे बसलेले आहे. ही आमची नवीन प्लेयर आहे. मी विनर आहे. हिला अजून माहिती नाही की आम्ही माफिया कसं खेळतो. आज हिला माहिती पडेल. याला पण नाही माहिती हे शिकते सायकोलॉजी. भाई मग तू तर असंच करून घेशील नाही कोण माफिया नाही वगैरे. नो कमेंट. हो भाई अभी ये दिस इज ओजी. शिवानी मॅडम इज ओजी. शर्यू फर्स्ट टाइम या ग्रुप मध्ये शर्यू आलेली आहे गाईस. कच्चा निंबू अपूर्वाच माहित नाही. कच्चा निंबू कच्चा निंबू आणि कच्चा निंबू आणि शिवानी आणि मी. तर आता आमचा माफिया चालू होत आहे फर्स्ट. आता वाजलेले आहे किती वाजले आता आता 12 वाजलेले आहेत. 12 तर नाही 2 वेळा नाही शोक चालला तो. जोक नाही चालला. खरंच आहे. चालला पण त्या जोक आता पण चालला. डिलिव्हरी मॅटर करते. येस. तर अशा प्रकारे अजून काय काय आता एकदम फाईट मोड मध्ये ऑन होणार आहे आम्ही. तर तुम्ही बघत राहा माफिया गेम. आणि मी उडणार नाही पहिल्या राऊंड मध्ये असं पण होऊ चालू शकतं तर guys. कर. चालू आहे काही आता लय होणार. हा प्रतिष्ठा मी देव आहे. काय म्हणतात ते प्राण काय प्रतिष्ठा अनुशासन माझं आणि ऐश्वर्या. गाईज आय एम डेड इन फर्स्ट राऊंड. मला वाटतं मग शिवानीच असणार. ए आपण काय बोलू नाही शकत. हा तू घोष हा, आहे बाई. केलायस. जमीन के मला अंदर असं वाटतंय की अपूर्वा किल्लर आहे. मी civilian आहे. एवढं एकच पोरगा भाई. एक civilian. मी तुम्हाला सांगते. एक चेतन ऑलरेडी गेलेला आहे. मी गेली तर अजून किलरला अजून तो लोक मारू शकतो. तर मला असं वाटतं की मी ब्रह्मास्त्र काढू का? म्हणजे? एक मिनिट हे लॉजिकच नाही ती म्हणते की ती डॉक्टर आहे. मी डॉक्टर नाहीये बट मी सिव्हिलियन आहे. नाही तू बोलली ना मला म्हटलं तर अजून लोकांना मारू शकतो काहीतरी असं बोललीस ना. हा म्हणजे मला पण नाही कळलं. मला पण नाही कळालं. अरे म्हणजे मी म्हणते सिव्हिलियन वेस्ट होईल तो. नाही मला तूच वाटते की मला पण वाटतं. ठीक. तू बरोबर नाही बोलत आहे. अरे बट मी सांगते ना. बंद करा. आता बंद किलर करा. आम्हाला कळणार गाईज. अपुरा पण आउट झालेले आहे. प्लीज. जे पण मेलेले आहेत ते प्लीज गप्पच बसा. ठीक आहे. डॉक्टर डोळे उघडा. कोणाला वाचवायचंय. ओके डॉक्टर डोळे बंद करा प्लीज. एजंट डोळे उघडा. एजंट डोळे उघडा. एजंटला पण जुलाब झाले. हगलेला आहे एजंट. एजंट प्लीज डोळे बंद करा. अँड किलर डोळे उघडा. शिवानी किल्लर आहे. किलर डोळे उघडा. मी लिहून देतो.
किलरांचा मतभेद होत आहे. काय गोष्ट एक मिनिट ए, डोळे बंद करा प्लीज. एक सेकंड डोळे बंद करा. मी डोळे नाही किलर मला उत्तर नाही भेटलंय. किलर डोळे बंद करा अँड सगळ्यांनी डोळे उघडा. मला न्यूज भेटली मी फर्स्ट राऊंड मध्ये निघालो कोणामुळे हिच्यामुळे. अरे काही लाज वाटते का तुला? अरे भावा तुला काही लाज वाटतं का जरा? मी तुला मारलंच तूच मारलाय. दीदी आणि तू तुला काय वाटतंय ग? अरे मी सेफ मला जिंकायचं बोललोच होतं. नाही. मला इथून मी बोललोच नव्हतो. हा बोललाच नाही आणि मी का हसले रे कारण की हा काय बोलत नाही. हिचा आवाज ते माफिया खेळलो तरी पहिले मला कलियुग आहे बाई. म्हणून ना मला माफिया आजकाल आवडतच नाही काही. कारण माफिया खेळलो तर मला उडूनच टाकतात आणि मग मला पूर्ण गेम असं बसून राहतो परत मला माझं कार्ड चेक करायला लागलं बरं. आणि परत त्याने टाकून दिला आतमध्ये. मी परत उघडून सांगू गौरांचं काय तो कधी पण किलर असतो ना तो एक अशी स्टोरी लाईन बनवतो की मी कसा सिव्हिलियन आहे आणि त्याला तो हे आणि त्याला तो स्टिक मी एक गोष्ट बोलू. यावेळेला मी काही बोललोच नाही. मग बोलायला पाहिजे होतं. हा नाही, पण मी तुझी शेवट गट फिलिंग बनवली. बाई गट Story फिलिंग कशी बनवली. नाही पण तो शेवटपर्यंत आला ना. तू स्टोरी ही होती की ए पहिले तू ऑर्डर करा ते आउट ऑफ स्टॉक न गेलं पाहिजे. अरे क्रॉसिंग मागवायचे काही स्टोरी क्रॉसिंग कोणाला पाहिजे. तर गाईज ऍज युजल मला तर हे लोक खेळू येत नाही माफिया पण मी माझं हृदय खूप चांगलं असल्यामुळे चेतन आता मी स्विगी आणि झोमॅटो वर ना माफियाचा बकरा आहेस. काय बोललीस तू काय तापाची गोळी कोणती असते? याला हिला भेटणार नाहीये जे पण मी बनवणार आहे हिला नाही भेटणार आहे. तू आउट आहे आउट. ठीक आहे कसं करणार? येस. म्हणून मी काय तर बोलत गाईज नाही. माझं हृदय खूप मोठं असल्यामुळे मी यांच्यासाठी आता चांगला नाही कच्चा चिवडा फेवरेट रेसिपी सगळ्यांसाठी बनवणार. हे लोक मला आताही बोलू देत नाहीये. म्हणून नाही बघ, senseless काढून आम्ही किलरला उडवतोय. आता मी सगळं ऑर्डर करतोय गाईज आणि त्यामध्ये कसं झालं? आणि आता यांच्यासाठी कच्चा चिवडा मी बनवणार आणि यांना पहिल्यांदा खाऊ ती घालणार. बोलत होती याच्यावर आम्ही बोलत होतो. गाईज आता आमचं उनो स्टार्ट झालेलं आहे. Yes. सगळ्यांच्या चेहऱ्यावर झोप आहे पण तरी त्यांना खेळायचंय. नाही, माझ्या झोप नाही. माझ्या पण नाही. आहे, मी आहे. 7 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत खेळू शकतो. कारण की तुला ड्राईव्ह नाही करायचं. हे बघा हे झोपरी ही तर नेहमी झोपरी. तर गाईज जसं की तुम्हाला सांगितलं आहे आम्ही आता कच्चा चिवड्याची तयारी चालू केलेली आहे. माझ्या नवऱ्याने चालू केलेली आहे. रात्रीचे 2 वाजता सगळ्यांना भूक लागली आहे. कांदा आम्ही आता थोडा आता दिवसभर खेळत होतो. Yes. दिवसभर नाही सॉरी थोडा वेळ झाला काय खेळत होतो माफिया खेळत होतो आणि उनो खेळत होतो. आता भूक लागली आहे तर म्हटलं तर बनव. गाईज या लोकेशनला तुम्ही याशीचे बरेचसे कुकिंग ब्लॉग बघितले असणार पण आज हा कुकिंग ब्लॉग इन्सेपरेबल जर्नीचा बघायचा आहे तुम्हाला. हा वेगळा ब्लॉग नाही आहे ना. वेगळा नाहीये याच्यावरच असणार. आज तुम्हाला आम्ही सांगू कच्चा चिवडा नागपूरचा कच्चा चिवडा यांच्यासाठी स्पेशली ऑलरेडी सांगितलंय आम्ही. ऑलरेडी आम्ही ब्लॉग्स मध्ये सांगितलं आहे बट आज आम्ही ह्यांच्यासाठी करणार आहे खूप तर इच्छा ह्यांचे होती रिॲक्शन बघूया. खूप इच्छा होती की यांना कसं वाटतं ते. आय होप की आय परफॉर्म आम्ही परफॉर्म मला केलं. भेळ भरपूर आवडते. भे नाही आहे तो कसं याला मारा याला हा मुद्दामून माहिती आहे आमच्या समोर भेळ करतोय. येस चला लेट्स गो डोंट डिस्टर्ब नाउ. येस. चलो आता शेफ आणि सुशेफ काम करत आहे तर यांना सोडून द्यावा आणि शरीरचं तोंड एकदा बघून घ्यावा एकदम. ती असं म्हणत आहे जेजू व्हॉट इज दिस तुम्ही रात्र मला काम करायला लावलंय. तू तिखट मग नको चिरू अर्ध चिर. तर आता आमचा कच्चा चिवडा झालेला आहे. जमणार तर दिस इज कच्चा चिवडा तुम्ही आमच्या ब्लॉग्स मध्ये बघतच राहता. आता यांनी बनवलेली आहे. भेळ नाही बोलायचं नाही. दिस इज कच्चा चिवडा दिस इज नॉट भेळ. फिलिंग्स हर्ट होतील. ओके सॉरी. आमच्या आणि असं तू एवढा मेहनतीने हे बनवतो सगळ्यांनी भेळ मध्ये. एकदम टेस्ट करूया. हे पूर्ण काय ठीक आहे. का फुल ऑन मस्तपैकी टोप भरून 2 टोप भरून शिवानी? भेळ बनवली आहे. शिवानी चलो चलो वन सगळ्यांनी Thank you. सगळ्यांनी. चलो 1 हा. एकासोबत पोहे पण टाक. एकासोबत गाईज एकासोबत. मला मोठा चमचा पाहिजे. बाप घेता पाहिजे. 1 हा घे खा. हा घे ना भाई खा ना. 3 कसा वाटला खूप मस्त. खरं सांगा. एक नंबर.
तुझं आउटस्टँडिंग येऊ दे जरा. दाणा लागलाय खूप मस्त आहे. आउटस्टँडिंग आहे खरंच बाई. खरंच एक नंबर लागतो. म्हणजे मी किती खाऊ शकते असं म्हणून माझं रात्रीचं डिनरच असते हे. नाईस खूप मस्त नाईस आहे, खूप ती मस्त रोज आहे. खाऊ शकते. बेस्ट बेस्ट बेस्ट. थँक्यू थँक्यू. आवडली मला ते. खरंच आवडते. हा आता पण भेळ म्हणते रे. वाटतंय बट खरं बोलतो. भेळ नाही कच्चा चिवडा. म्हणजे तसं काहीतरी. हा मला बोलला. हे आपला रेग्युलर सारखा बनलाय की कसं बिघडलंय. भेळमध्ये असं तिखट पाणी वगैरे वगैरे ते सगळं ते असतं, सगळं शेक वगैरे भेळमध्ये असतं. नसतं. तर गाईस आता आमचा कच्चा चिवडा झाला. फायनली मला यांना एकदा तरी ट्राय करायचा होता. पुण्याला ट्राय करायचा होता बट पुण्याला हे लोक येत नाही. तर आपल्याला मुंबईला येऊन बोलवलं त्यांच्या की घरी येऊन ना. त्यांच्या किचन मध्ये जिथे त्यांनी कुकिंग ब्लॉग शूट केले तिथे जाऊन आपल्याला कच्चा चिवडा बनवून त्यांना खाऊ घातलेला आहे. तर आय एम व्हेरी हॅपी. एक नंबर. थँक्यू यार मला कधीपासून हे लोक फक्त बोलवते की कच्चा चिवडा नाही, पण कच्चा मला चिवडा. आता हे आहे बोलत कळालं. होते. आता आणि एकदम खरंच. झणझणीत मस्त हा मस्त वाटतं ना. मस्त आहे, मस्त खूप बनला मस्त आहे. तुला आवडला का दिया? दियाने तर काहीच हेच नाही दिलेलं आहे. मला भूक नाही एका चम्मच नाही बोलला भरला. की नाही राहू दे बट म्हणजे आम्ही बोलत होतो की नाही राहू दे बट तो बोलला की नाही मला बनवायचं आहे तुमच्यासाठी. त्याला बनवायचं होतं आणि थँक गॉड चांगला लागतोय. खूप मस्त. खूप. छान बनवलं. थँक्यू गाईस. चला आता आम्ही एन्जॉय करू एक मस्त. नंबर बाय अपूर्वा. बाय गाईस. तर गाईज आमचा जुदैचा समय आलेला आहे आता. हे खूपच खराब असतं म्हणजे करायला. बट सगळ्यांचे फेसेस बघा किती सॅड आहे. आम्ही यशला तर prank वाटलं की लोकं जाताय. चला तुम्ही पण आता पण वेळ आहे भाई. आता पुण्याला चला तुम्ही. हा मी लगेच निघालो. चल चल शिवानी चलो. बाय नाही ही झोपेत आहे. झोपा आम्ही काल रात्री किती लेट झोपलो म्हणून सगळ्या झोपेत आम्ही सगळे लेट झोपले. आता संधी झोपली. तुझी 1 2 3 गायब. चलो बाय गाइस.